ठीक आहे. काय क्वाड्रॅटिक इक्वेशन हे तुम्हाला सुरू झालं. क्वाड्रॅटिक इक्वेशन काय झालं सुरू झालेलं. ठीक आहे. वर्ग समीकरणाचे सामान्य रूप स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय स्टँडर्ड फॉर्म आपला एस ए आणि एबीसी हे काय तुमचे रियल नंबर आहे. काय एबीसी काय रियल नंबर. ठीक आहे. रियल नंबर म्हणजे वास्तवातले काय आहेत ते नंबर. याला मराठीत काय म्हणतो वास्तव संख्या. काय म्हणतो आपण वास्तव संख्या. म्हणजे वास्तवात 1 2 3 4 असं नॅचरल नंबर असते. फक्त ए बरोबर काय नसेल तुमचा ए बरोबर काय नसेल 0 नसेल. समजलं. एबीसी कोणतेही नंबर असू शकते पण ए बरोबर 0 नसेल ह्याला आपण काय म्हणतो क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन समजलं तुम्हाला. आपली क्लास मराठी आणि इंग्लिश दोन्ही वर्गांना लागू होते. ठीक आहे. पहा उर्दू पाहिजे तुला. प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट पहा. काय राईट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन. दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचं आहे. दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला इथे वर्ग समीकरण लिहायचं आहे. ठीक आहे. दोन वर्ग समीकरण लिहायचं आहे तुमच्या मनाने. पहा एक लिहितो मी 3x² प्लस 2x प्लस 5 इज इक्वल टू 0. ओके. ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे म्हणून कशावरून कळते पॉवर मध्ये डिग्री मध्ये किती आहे त्याच्या 2 आहे. अजून एक लिहूया आपण x² मायनस 4x प्लस 1 इज इक्वल टू 0. समजलं. हे काय वर्ग समीकरण. कसं ओळखायचं पॉवर मध्ये किती असते डिग्री त्याची 2 असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 पहा काय देऊन आहे तुम्हाला. Decide which of the following are the quadratic equation. ठीक आहे. फर्स्ट वन x² प्लस 5x मायनस 2 इज इक्वल टू 0. बरं क्वाड्रॅटिक आहे की नाही आहे. कारण रिझन काय वर्ग समीकरण आहे हे कारण सर याची डिग्री किती आहे पॉवर किती आहे 2 आहे. x ची पॉवर किती आहे 2. ओके. मग तिथे लिहायचं the given equation is quadratic equation. ओके. सेकंड कडे जाऊया समजायला. नेक्स्ट y² इज इक्वल टू 5y मायनस 10. आता हे थोडं चेंज दिलंय तुम्हाला. चेंज दिलं की नाही पॉवर y² इज इक्वल टू 5y मायनस 10. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागते याच्या कोणत्या फॉर्म मध्ये आणावं लागते याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये. शाबास. कोणत्या फॉर्म मध्ये आणावं लागते सामान्य रूप स्टँडर्ड फॉर्म मध्ये. पहा स्टँडर्ड फॉर्म काय एकदा लक्ष द्या. याच्या अगोदर होतं ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. या फॉर्मॅट मध्ये आहे का ते आहे. मग टाकूया. पहा y² हा इकडे प्लस मध्ये इकडे कशात येतो मायनस 5y. हा इकडे मायनस मध्ये इकडे कशात येतो प्लस 10 इज इक्वल टू 0. आता बघा बरं हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही आहे. आहे स्क्रीन मध्ये दिसायला सगळ्यांना. मग शेवटला तुम्ही लिहायचं द गिवन इक्वेशन इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. लिहिणार. ओके. नेक्स्ट थर्ड कडे जाऊया. थर्ड काय थर्ड तिसरं समजायला बाळ तुला. तिसरं कडे जाऊ. y² प्लस 1/y इज इक्वल टू 2. आता हे बघ थोडं डिफरंट दिलेलं आहे. पुढे काय दिलेलं आहे डिफरंट दिलेलं आहे. y² प्लस 1y इज इक्वल टू 2. मग कशा पद्धतीत क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का स्टँडर्ड फॉर्म कडे लक्ष ठेवायचं. स्टँडर्ड फॉर्म काय आहे तुमचा हा आहे म्हणजे x² पाहिजे त्याच्यानंतर x ची टर्म पाहिजे आणि नंतर कॉन्स्टंट टर्म पाहिजे. ओके. पहा मग आता इथं काय करावं लागते y काढण्यासाठी y ने मल्टिप्लाय करावं लागते. काय करावं लागते y ने मल्टिप्लाय. ओके. मग मल्टिप्लाय गिवन इक्वेशन बाय y आणि दिलेल्या समीकरणाला y ने गुणून. ठीक आहे. पहा गुणून केलं तर y इंटू y² प्लस y इंटू 1/y
इज इक्वल टू 2 इंटू y. समजलं? y ने काय करायले आपण गुणाकार करायले. ठीक आहे. y इंटू y काय होते? हे काय होते? y इंटू y स्क्वेअर y क्यूब. शाबास. y चा क्यूब. कारण पॉवर मध्ये काय होते? ऍडिशन होते. प्लस y काय होते? कॅन्सल होते. का? कारण हे मल्टिप्लाय मध्ये आहे आणि हे कशामध्ये आहे? डिवाइड मध्ये आहे. इज इक्वल टू इथं काय होतं? 1 इज इक्वल टू 2 इंटू y. 2y. त्याला जरी स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिलं y क्यूब हा मायनस 2y प्लस 1 इज इक्वल टू 3. हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? आहे का? नाही आहे. कारण याची डिग्री किती आहे? डिग्री किती आहे? 3 आहे. ओके ओके. द गिवन इक्वेशन इज नॉट ए क्वाड्रॅटिक इक्वेशन. बरोबर आहे. इथे लिहायचं दिलेले समीकरण वर्ग समीकरण नाही. ओके समजला? शेवटचं ठीक आहे. इकडचं मिटवतो ते लिहायचं असेल लिहू शकतो. ठीक आहे. फोर्थ याच प्रॅक्टिस सेट मधलं चौथा क्वेश्चन येणार आहोत आपण. काय? x प्लस 1/x. चौथा क्वेश्चन x प्लस 1/x इज इक्वल टू किती आहे? इज इक्वल टू -2. ठीक आहे. थोडं क्वेश्चन सांगत जा म्हणजे मी लिहित राहतो. ठीक आहे. आता हे क्वेश्चन सेम आहे. क्वेश्चन सारखा आहे. अपॉन मध्ये आहे. अपॉन मध्ये असेल त्याला काढून टाकावं लागते कारण तो आपल्या एका लाईन मध्ये पाहिजे. ठीक आहे. अपॉन मध्ये आहे पहा. इथे लिहायचं मल्टिप्लाय गिवन इक्वेशन बाय कशाने करायचं? मल्टिप्लाय x. x ने मल्टिप्लाय x इंटू x प्लस x इंटू 1/x इज इक्वल टू x इंटू -2. ओके. आपण काय करायलो? ते x ने काय करायलो? गुणाकार करायलो. ठीक आहे. तेच वाक्य लिहायचं फक्त इथं हे y च्या जागी x लिहायचं. ठीक आहे. x इंटू x स्क्वेअर प्लस x मल्टिप्लाय मध्ये आणि x डिवाइड मध्ये. हे बघा आपल्यामध्ये क्लासमध्ये भरपूर जणांना या गोष्टीचा प्रॉब्लेम आहे. छोट्या काय करतात? ते गुणाकार करून टाकतात. कधी बी लक्षात ठेवा हे गुणाकार हे बघा एक मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, डिव्हिजन मध्ये आहे. ठीक आहे. तर काय होते? ते कॅन्सल होते. मग इथं काय उरलं पहा? 1 इज इक्वल टू x इंटू 2 मायनस 2x. हा -2x इथला ना x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 इज इक्वल टू 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आलं का? ओके. मग इथे लिहूया. गिवन इक्वेशन इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. मराठीत ते वाक्य लिहायचं. समजलंय? हो. यस. पुढे पहा. वाचलो बघा. सगळे एकदा समजून घ्या मग लिहा. पाचवा क्वेश्चन आहे. गेल्या वर्षी क्वेश्चन सोडवले होते आपण. तुम्हाला लक्षात नसेल. m प्लस 2 इन सेकंड वन ब्रॅकेट m मायनस 5 इज इक्वल टू 0. आता या गोष्टी आठवल्या पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. स्क्वेअर होते किंवा याला फॉर्म्युला होता. ठीक आहे. आता फॉर्म्युला सोडून द्या. मी सांगतो तुम्हाला काय करायचं. मी गेल्या वर्षी सांगितलं एकाचं लग्न दोनदा लावून द्यायचं आहे. एकाचं लग्न ह्या m ची या ब्रॅकेटला ह्या 2 ची या ब्रॅकेटला m इंटू m मायनस 5. ह्या m चं 5 ला. ओके. मग हे प्लस 2 चं प्लस 2 m मायनस 5 इज इक्वल टू 0. आता इथं काय होते? एकमेकाचं दोनदा लग्न होऊन जाते. m ओके. m इंटू m मायनस m इंटू मायनस 5 मायनस इथे घेतला मी. प्लस 2 इंटू m प्लस मायनस 2 इंटू इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता काय या दोघांचा गुणाकार समजलं बाळ तुला? काय केलेलं आहे? ह्या दोघांचा गुणाकार, ह्या दोघांचा पुन्हा एकदा गुणाकार, पुन्हा ह्या दोघांचा गुणाकार आणि ह्या दोघांचा गुणाकार. ठीक आहे. काय m इंटू m स्क्वेअर मायनस 5m प्लस 2m
is equal to 0. पहा इथं काय होते मायनस प्लस 5 minus 2 3m but here minus ची साइन कारण 5 हा तुमचा काय मोठा आहे ठीक आहे -10 is equal to 0 आहे का मग इक्वेशन इथं लिहायचं therefore equation is quadratic equation note it solve question m cube plus 3m square minus 2 is equal to 3m is equal to 3m cube ठीक ऑलरेडी तर क्यूब ची टर्म आली म्हणून हे क्वाड्रॅटिक इक्वेशन होते का नाही कारण याची डिग्री किती आहे याची 3 याची जर डिग्री लिहिली किती होते 3 डिग्री किती आहे याची 3 मराठी त्याला काय म्हणतो कोटी किती आहे 3 पण आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन साठी आपल्याला किती लागते 2 म्हणून हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही इथे लिहायचं देयरफॉर given equation is not an quadratic equation ठीक है समझ लो ये 6 क्वेश्चन समझ ले ठीक है दूसरे क्वेश्चन